नमस्कार मंडळी. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. मी जयश्री चौधरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर मंडळी, महाभारत युद्ध स्त्रियांमुळेच झालं. किती खरं आणि किती यामध्ये तथ्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर पुढे पूर्ण व्हिडिओ ऐका. मंडळी, महाभारताबद्दल एक आरोप नेहमी ऐकायला मिळतो. युद्ध द्रौपदीमुळे झालं, पण कथा शांतपणे उघडली तर चित्र वेगळं दिसतं. स्वयंवराच्या वेळी द्रौपदीने कर्णाला नाकारलं, पण स्वयंवराचा अर्थच स्त्रीला पती निवडण्याचा अधिकार देणे असा होता. त्या काळात सामाजिक उतरंड होती आणि त्या चौकटीत द्रौपदीने घेतलेला तो निर्णय होता. सूड आणि अपमान करण्यासाठी नव्हता. त्याच महाभारतात पुढे कुरुसभेत द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना कर्णानेच तिला कठोर आणि अपमानकारक शब्दात संबोधलं, ज्याचा अर्थ वेश्या असा लावला जातो. पण त्या अपमानालाच युद्धाचं कारण कोणी म्हणत नाही. मय सभेतील प्रसंगात दुर्योधन पडला आणि सभेत हशा झाला हा उल्लेख ग्रंथात आहे. पण अंधाचा मुलगा अंध हे वाक्य द्रौपदीने म्हटलं असा स्पष्ट संदर्भ प्राचीन ग्रंथात आढळत नाही. तरीही आरोप तिच्यावरच टिकून राहिला. आणि सर्वात मोठा प्रसंग कुरुसभेत फासांच्या खेळात द्रौपदीला पणाला लावलं गेलं. हा तिचा निर्णय नव्हता. तिला विचारलंही गेलं नव्हतं. एका स्त्रीला वस्तूप्रमाणे पणाला लावलं गेलं. तिचा अपमान झाला आणि तरीही प्रश्न तिच्यावरच उभा राहिला. मग प्रश्न साठ उरतो, निर्णय कुणी घेतले होते? मग दोष स्त्रियांचाच कसा? महाभारताबद्दल अजून एक आरोप ऐकायला मिळतो. भीष्मांच्या मृत्यूचं कारण अंबा होती. पण कथा शांतपणे उघडली तर चित्र आपल्या डोळ्यासमोर वेगळंच दिसतं. काशीच्या स्वयंवरातून भीष्मांनी अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना बलपूर्वक हस्तिनापुरासाठी आणलं. त्या काळात क्षत्रिय परंपरेत हे योग्य मानलं जात असलं तरी अंबासाठी तो तिच्या आयुष्याचा निर्णय दुसऱ्यांनी घेतलेला क्षण होता. कारण अंबाचं मन आधीच शाल्व राजावर होतं. भीष्मांनी सत्य कळल्यावर तिला शाल्वकडे जाऊ दिलं, पण शाल्वने तिला स्वीकारण्यास नकार दिला, कारण ती भीष्मांनी जिंकून आणलेली होती. मग अंबा परत भीष्मांकडे आली, पण भीष्मांनी आपल्या ब्रह्मचर्य व्रतामुळे तिला स्वीकारणं नाकारलं. एका स्त्रीचं आयुष्य 3 पुरुषांच्या निर्णयात अडकून पडलं, जिथे तिच्या इच्छेलाच जागा उरली नाही. त्या अपमान आणि अन्याय आणि असहाय्यतेतून अंबेने प्रतिशोधाचा मार्ग निवडला आणि पुढे शिखंडीच्या रूपाने भीष्मांच्या पतनात ती कारणीभूत ठरली. पण इथे प्रश्न असा उरतो, हा सूड तिच्या स्वभावाचा परिणाम होता की तिच्यावर झालेल्या अन्यायाचा? तिच्या आयुष्याचे निर्णय जर तिलाच घेऊ दिले असते तर कदाचित ही कथा वेगळी असती. मग दोष अंबेचाच होता की त्या व्यवस्थेचा होता, ज्यात स्त्रीचं आयुष्य इतरांच्या वचनांमध्ये आणि अहंकारात अडकून पडलं होतं? महाभारताबद्दल अजून एक आरोप ऐकायला मिळतो. कर्ण आणि पांडवांमधील वैराचं मूळ कुंती होती, पण कथा शांतपणे उघडली तर चित्र वेगळंच दिसतं. कुमारवयात दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राची उत्सुकतेने परीक्षा घेताना कुंतीने सूर्यदेवाला आवाहन केलं आणि कर्णाचा जन्म झाला. त्या काळच्या सामाजिक चौकटीत अविवाहित मातृत्व स्वीकारलं जात नव्हतं. भीती, मानहानी आणि समाजाच्या दबावामुळे तिला त्या नवजात बालकाला नदीत सोडावं लागलं. तो तिचा क्रूर निर्णय नव्हता, त्या समाजाच्या कठोर नियमांचा परिणाम होता. पुढे हस्तिनापुरात कर्ण आणि अर्जुन समोरासमोर उभे राहिले तेव्हा कुंती शांत राहिली, कारण सत्य उघड केल्यास अनेक आयुष्य कोसळली असती. युद्धाच्या आधी ती कर्णाला भेटली आणि त्याला सत्य सांगितलं, पण त्याला पांडवांमध्ये परत येण्याची सक्ती केली नाही. उलट एकच वचन मागितलं, युद्धानंतर तिचे 5 पुत्र जिवंत राहतील. कर्णानेही ते मान्य केलं. म्हणून प्रश्न असा उरतो, कर्णाच्या आयुष्यातील वेदना कुंतीमुळे होत्या की त्या समाजामुळे, ज्याने एका स्त्रीला स्वतःच्या मातृत्वापासून लपायला भाग पाडलं?
निर्णय जर तिच्या हातात मोकळेपणाने असते तर कदाचित कर्ण आणि पांडवांची कथा वेगळी लिहिली गेली असती. मग दोष कुंतीचा कसा होता? कुंतीचा होता की त्या व्यवस्थेचा, ज्यात एका स्त्रीच्या भीतीने संपूर्ण महाभारताची दिशा बदलली. महाभारताबद्दल अजून एक आरोप ऐकायला मिळतो. मंडळी, कुरुवंशातील संकटाची सुरुवात सत्यवतीमुळे झाली. पण कथा शांतपणे उघडली तर पुन्हा एक वेगळंच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. मत्स्यगंधा म्हणून वाढलेली एक सामान्य मुलगी राजसत्तेच्या वर्तुळात आली. तेव्हा तिच्या आयुष्याचे निर्णय तिने स्वतःसाठी नाही तर भविष्यासाठी घेतले. राजा शांतनूशी विवाह करताना तिने एक अट ठेवली. तिच्या पोटी जन्मलेला पुत्रच हस्तिनापुराचा राजा व्हावा. ही अट वैयक्तिक लोभाची नव्हती, त्या काळच्या राजकीय वास्तवात आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा तो प्रयत्न होता. या अटीमुळे भीष्मांनी आजीवन ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली आणि कुरुवंशाचा पुढचा इतिहास वेगळ्या वळणावर गेला. पुढे तिचे पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य अकाली मृत्यू पावले. तेव्हा वंश टिकविण्यासाठी सत्यवतीने व्यासांना बोलवून नियोगाची व्यवस्था केली. त्या काळच्या समाजात ही मान्य असलेली पद्धत होती. वंश टिकविण्यासाठी घेतलेला कठीण निर्णय होता. म्हणून प्रश्न असा उरतो, कुरुवंशातील संकटाचे मूळ सत्यवती होती की त्या राजसत्तेच्या परंपरा जिथे वंश, सिंहासन आणि वारसा यांना सर्वात मोठं स्थान दिलं जात होतं? एका स्त्रीने परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण इतिहासाने दोष मात्र तिच्याच माथी ठेवला. मग दोष सत्यवतीचा होता की त्या व्यवस्थेचा, ज्यात राजकारण आणि वंशपरंपरा माणसांच्या आयुष्यावर भारी पडत होत्या? महाभारताबद्दल आणखी एक आरोप ऐकायला मिळतो. कौरवांच्या विनाशाला गांधारी कारणीभूत होती. पण कथा शांतपणे उघडली तर चित्र वेगळं इथेही दिसतं. गांधारची राजकन्या असलेली गांधारी हस्तिनापुराशी राजकीय समझोत्यातून धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. धृतराष्ट्र जन्मतः अंध होता आणि त्याच क्षणी गांधारीने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधण्याचा निर्णय घेतला. काहींना तो हट्ट वाटतो, काहींना अतिरेकी निष्ठा, पण त्या क्षणी ती एका अंध राजाच्या आयुष्यात स्वतःला समान बनण्याचा प्रयत्न करत होती. पुढे तिच्या गर्भातून जन्मलेल्या 100 पुत्रांमध्ये दुर्योधन सर्वात मोठा होता. पण महाभारताच्या कथेत अनेकदा दिसतं, गांधारीने दुर्योधनाला वारंवार संयम आणि न्यायाचा सल्ला दिलेला दिसतो. युद्ध टाळावं, अहंकार सोडावा, पांडवांशी समेट करावा असं ती सांगत राहिली. तिच्या शब्दात आईची चिंता होती, पण सत्ता, अहंकार आणि राजकारणाच्या खेळात तिचा आवाज फारसा ऐकला गेला नाही. म्हणून प्रश्न असा उरतो, कौरवांचा विनाश गांधारीमुळे झाला की त्या व्यवस्थेमुळे, जिथे सत्तेचा आणि पुरुषी अहंकाराचा आवाज आईच्या सावध शब्दांपेक्षा मोठा होता? एका आईने वारंवार इशारा दिला, पण निर्णय तिच्या हातात नव्हते. मग दोष गांधारीचा कसा ठरतो? महाभारताचं युद्ध स्त्रियांमुळे झालं असं म्हणणं सोपं आहे, पण कथा नीट उलगडली तर प्रश्न उलट उभा राहतो. राज्यात द्रौपदीला हवं होतं की पांडवांना? हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी स्पर्धा द्रौपदीने निर्माण केली नव्हती, ती कौरव पांडवांच्या सत्ता संघर्षातून उभी राहिली. दुर्योधन, शकुनी, धृतराष्ट्र आणि पांडव सर्व निर्णय पुरुषांनी घेतले. द्रौपदी त्या संघर्षाचा भाग झाली, कारण ती त्या घराण्याची राणी होती, कारणीभूत म्हणून नव्हे. कुरुसभेत वस्त्रहरणाचा प्रसंग घडला तेव्हा प्रश्न अजून स्पष्ट होतो. एका स्त्रीला जुगारात पणाला लावलं. हा निर्णय स्त्रियांनी घेतला नव्हता. तिला ओढत सभेत आणलं तेही पुरुषांनीच. आणि त्या सभेत बसलेले भीष्म, द्रोण, विदुर, धृतराष्ट्र सर्व शक्तिशाली पुरुष शांत बसले. त्या दिवशी गप्प राहणारे जास्त कोण होते, स्त्रिया की पुरुष? सत्ता, वंश, अहंकार आणि अन्याय या गोष्टी कोणाच्या हातात होत्या? राजसत्ता पुरुषांच्या हातात होती. निर्णय पुरुष घेत होते. युद्धाची घोषणा पुरुषांनी केली आणि रणांगणात लढायलाही तेच उतरले. स्त्रिया त्या व्यवस्थेत जगत होत्या. ती व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली नव्हती. म्हणून शेवटी प्रश्न सरळ उरतो, जिथे सत्ता पुरुषाच्या हातात होती, निर्णय पुरुष घेत होते आणि युद्ध पुरुषांनी केलं, तिथं युद्धाला कारणीभूत स्त्रिया कशा ठरतात? दोष द्रौपदी, गांधारी आणि किंवा इतर स्त्रियांचा होता की त्या सत्तेच्या आणि अहंकाराच्या व्यवस्थेचा, जी पुरुषांनी उभी केलेली होती? तर मंडळी,
तुम्हाला आजची महाभारत युद्धामध्ये महाभारत हे युद्ध स्त्रियांमुळेच झालं किती खरं आहे आणि काय तथ्य आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असल्यास तुम्ही ही माहिती दुसऱ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. अजून आता पुन्हा दुसरा व्लॉग येईल, तो महाभारतातीलच एक अजून छान असं पात्र येईल आणि तुमच्या समोर मी चांगल्या शब्दामध्ये आणि जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करीन. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे.